अप्पा बरेगाले, माजी होमगार्ड जिल्हा नांदेड येथील असून शासनाचा जी.आर. 21 ऑक्टोबर 22 मध्ये आलेल्या जी.आर.नुसार 2010 पासून काढलेल्या अपात्र होमगार्डला शासनामध्ये सामील करण्यात यावे अशी जी.आर. असताना देखील महाराष्ट्रातील सर्व होमगार्डला शासनामध्ये सामील करून घेण्यात आले, तरी देखील नांदेड येथील होमगार्डमध्ये सामील करून घेण्यात आलेले नाही. त्याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दिलेला आहे की प्रतीक्षा यादीनुसार 175 होमगार्डमधील फक्त 25-30 जणाला घेण्यात आलेले आहे, तरी उर्वरित होमगार्डला घेण्यात आलेले नाही. तरी उर्वरित सर्व होमगार्डना त्वरित सामील करून घेण्यात यावे शासनामध्ये होमगार्डमध्ये. आम्ही यापूर्वी देखील जिल्हा होमगार्ड ऑफिसकडे वेळोवेळी तोंडी भेट दिली असता त्यांनी जागा रिक्त नाहीत असे आम्हाला उडवाउडवीची उत्तर दिलेले आहे. जागा रिक्त झाल्यानंतर तुम्हाला घेण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे, तरी देखील आम्हाला आजपर्यंत सामील करून घेण्यात आलेले नाही. त्याकरता आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे उपोषणाचा अर्ज दिला होता. त्यानुसार आम्ही 9 तारखेपासून उपोषणात बसलेले आहोत. तुमची किती जण घेणं? 175 पैकी 50 जणाला घेतलेलं आहे, बाकीचे 1,400 जणाला घेतलेले नाही. तरी या 1,400 जणाला लवकर सेवेमध्ये घेण्यात यावे. अजून दुसरं काय आहे? आणि याची सखोल तपासणी करून यावर जर कोणी दोषी अधिकारी असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. शासनाच्या परिपत्रकानुसार अनुशेष आज आपल्याकडे 335 लोकांचा आहे. त्या अनुषंगाने आज आपण भरती घेत आहात. त्यामुळे बाकीचे प्रतीक्षा यादीमधले लोक आपण जर 125 लोक जर घेतले तर हे प्रशिक्षित लोक असल्यामुळे शासनाला ह्या लोकांचा बोजा बसणं शक्य होणार नाही. आज प्रशासन ह्या लोकांच्या वर जो खर्च करत आहे तो खर्च वाचला जातो व हे प्रशिक्षित लोक आज होमगार्डमध्ये सेवा करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा लोकांना घेऊन त्यांच्यावरती प्रशासनाने उपोषणाची वेळ आणू नये. त्याकरता आम्ही आज कलेक्टर ऑफिस समोर उपोषणास बसलेले आहोत व त्या 335 संख्येमध्ये ह्या लोकांना सामील करून घ्यावे. उर्वरित जागा भरतीच्या घ्याव्यात. धन्यवाद.